ಹಾಯ್ ಹಲೋ ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಸಮೀನಾ. ಈಗ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ನಾವು ರೀಚ್ ಆಗಿದ್ದೀವಿ. ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಹೆಸರು ಬರೋಕೆ ಏನ್ ಕಾರಣ ಗೊತ್ತಾ? 1789ರಲ್ಲಿ ಲೆಫ್ಟಿನೆಂಟ್ ಆರ್ಚಿಬಾಲ್ಡ್ ಬ್ಲೇರ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂಡಮಾನ್ ಮತ್ತು ನಿಕೋಬಾರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ HMS ವೈಪರ್ ಅಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹಡಗು ಬಂದಿತ್ತು. ಆ ಹಡಗು ಇಲ್ಲಿ ಅಪಘಾತ ಆಗೋಯ್ತು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ರು. ಮೊದಲು ನಾವು ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೇಗೆ ರೀಚ್ ಆದ್ವಿ ಅಂತ ನೋಡಿ. अभी वाइपर आइलैंड में क्या है करके उधर बताइए। तो सबसे पहले सभी को एक बार मेरे तरफ से बोर्ड की तरफ से वनक्कम सर. नमस्ते, गुड मॉर्निंग. नमस्ते, गुड मॉर्निंग. मैं आरुमुगम चेन्नई, लेकिन मैं कौन अंडमानी है, लेकिन कुछ जानकर से अच्छा लग रहा है ना? बहुत अच्छा लग रहा है. तो अंडमान निकोबार में अभी जो आइलैंड जाएंगे वो आइलैंड का नाम बोलने से पहले बोर्ड का नाम याद रखना. क्योंकि रिटर्न बुलाने के लिए आपका नाम नहीं जानता, दूसरा बोट नहीं मिलेगा. जितना लिमिटेड बोट है उतना लोग आ चुका है. इसलिए बोट नेम सिल्वर सी. आइए, सिल्वर सी आएंगे ना? हाँ, सभी का नाम सिल्वर सी. मेरा नाम ब्लैक सिल्वर सी. सिल्वर सी बोट में एक बार मैं 20 साल से आवाज कर रहा हूँ. सारे आवाज यही में कर रहा हूँ, घर जाके नहीं करता. इसलिए आप भी आवाज कर बोलेंगे भारत माता की जय. ये आवाज रहेगा और भी बढ़ेगा. सुन रहा है सब मेरा आवाज. नॉर्थ पे आइलैंड तक कनेक्ट, लेकिन उसका मैं आइलैंड नहीं बोलूंगा. अंडमान निकोबार में जो 1700 सेंचुरी यानी 60,000 साल पहले यहाँ में आदिवासी लोग थे. अभी भी है. 60,000 साल पहले के इतिहास जानने से जुड़ा है. चाइनीज था, राजचोल था, और ब्रिटिश था, और अंग्रेज आया, जापानीज आया, उसके बाद हम लोग आए. लेकिन सबसे पहले हम लोग आया. तो अंडमान निकोबार में जंगली घाट का नाम क्यों आया? अंग्रेज का हेडक्वार्टर छोटी से द्वीप था, रॉस आइलैंड. वो दूर ही रखा था सेफ्टी के लिए. ये पूरा आदिवासी था, इसलिए जंगली घाट नाम हुआ है. लेकिन आदिवासी को अंग्रेज शूट भी करा है, बाद में बताऊंगा इसका इतिहास. श्री विजयपुरम का नाम सुनिए, क्यों रखा? पोर्ट ब्लेयर सुना आप लोग? हाँ, ये पोर्ट ब्लेयर एक आर्किपास प्लेयर का नाम है. अंग्रेज का एक आया था सर्वेयर, उनका नाम रख के चले गए. हर जगह अपना नाम, अपना दादा का नाम, उनका बीवी का नाम भी है. हमारे लिए इतने लोग सैक्रिफाइस दिया, बलिदान दिया, हम अंग्रेज को क्यों बुलाएगा? इसलिए राजराज चोला 1000 ईयर बिफोर का हिस्ट्री में आता है. अंडमान 1000 साल बिफोर अंडमान में राज चोला का तो सोल्जर लोग ट्रेनिंग कर रहे हैं. बे बंगाल समुद्र ट्रेनिंग, वार का ट्रेनिंग हुआ. यहाँ का ट्रेनिंग में वार हुआ इंडोनेशिया. उसका नाम था विजयनगर. और मुझे भी जीत हो गया. जीत में विजय, इसलिए विजयपुरम रखते. अंडमान का जो लाल वाला जो सीनरी है नॉर्थ पे आइलैंड, 20 रुपए नोट पे आइलैंड को फोटो क्यों दिया पता? नहीं पता? नहीं. हमें भी नहीं पता. मुझे पता है. जैसा 1 रुपया कॉइन में कभी सेलुलर जेल देखे आप लोग? हाँ, 2 रुपया कॉइन में इंडिया मैप देगा, 5 रुपया कॉइन में छत्रपति शिवाजी देगा, 10 रुपये नोट में कश्मीर शालीमार गार्डन देगा, 50 में पार्लियामेंट हाउस देगा, नया 50 में कनाडा हम्पी देगा, 100 रुपये में रानी का हाउस देगा, 500 में रेड फोर्ट का देगा. उसके बाद हम पैसा नहीं देगा, 20 रुपये में अंडमान का फोटो देगा. हाँ. ताली नहीं बजेगा सर. देखिए लेक्चर बांधा है क्या? कोई बात नहीं. 200 रुपये में क्या है पता? जो ताली नहीं बजाए ना उनको फोटो दिए, देख लेना. कश्मीर वाला 10 दिखाता तो अंडमान वाला 20 दिखाता है. अभी वजह क्या है? लोग जाते कश्मीर 10 रुपये में धरती का स्वर्ग देखने, तो लोग आते अंडमान 20 रुपये में पानी का स्वर्ग देखने. ನಮ್ ಕ್ರೂಸ್ ಪಾರ್ಕ್ ಮಾಡೋಕೆ ಜಾಗನೇ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅದರ ಪಕ್ಕ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದ ಇನ್ನೊಂದು ಕ್ರೂಸ್ಗೆ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದ್ವಿ. ಕ್ರೂಸ್ ಇಂದ ಇಳಿದು ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಹತ್ತುವಾಗ ಕೇರ್ಫುಲ್ ಆಗಿ ಹತ್ತಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ 1 ಸ್ಟೆಪ್ ಅನ್ಇವನ್ ಇದೆ. ಅದು ಗೊತ್ತಾಗದೆ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಧಬಕ್ ಅಂತ ಬಿದ್ದೆ. ನನ್ನಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನ ಬಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. ನೀವೇನಾದ್ರೂ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ನಾನು ಈ ಮಾತು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ಆಯ್ತಾ. ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಏನು ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಗೈಡ್ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬರೀ 15 ನಿಮಿಷ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 4 ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಹೊರಡಬೇಕಂತೆ. ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ನಮಗೆ 3:30 ಆಗೋಗಿದೆ. ಅವ್ರು ಬೇಗ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಫಾಲೋ ಮಾಡಬೇಕು. ಅವಾಗ ತನಕ ನೀವು ಸೀನ್ ನೋಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೀರು 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 ನೀರು.
ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಬೋಟಲ್ಲೂ ಬರಬಹುದು, ಆದರೆ ಇವತ್ತು ವೆದರ್ ತುಂಬ ಖರಾಬ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಕ್ರೂಸಲ್ಲೇ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಐಲ್ಯಾಂಡಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಐಲ್ಯಾಂಡ್ ಬರೋಕ್ಕೆ ನಮಗೆ 45 ಮಿನಿಟ್ಸ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಬ್ಯಾಗ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರಂತೆ, ಸೊ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 15 ನಿಮಿಷ ಮತ್ತೆ ರಿಟರ್ನ್ ಹೋಗಿ ಆ ಬ್ಯಾಗ್ ತೊಗೊಂಡು ಮತ್ತೆ ನಮ್ಮನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ 15 ನಿಮಿಷ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ 15 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಸುತ್ತಾಡ್ಕೋಬೇಕು. ಶ್ರೀ ರಾಬರ್ಟ್ ವೈಟ್ಮೋರ್ ಮೆಮೋರಿಯಲ್ ಕ್ಲಿನಿಕ್, ಡಾಕ್ಟರ್ ಸತ್ಯ ಎಸ್. ಈ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂಡಮಾನ್ ಮತ್ತು ನಿಕೋಬಾರ್ ದ್ವೀಪಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ದ್ವೀಪ. ಇವರೇ ನಮ್ಮ ಗೈಡ್. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪನ್ನಿಗಾಯ್. ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರನ್ನ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿಗೆ ತಂದು ಬಂಧನದಲ್ಲಿಡ್ತಿದ್ರು. ಈ ದ್ವೀಪದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಕ್ರೌರ್ಯದಿಂದ ಅನೇಕ ಕೈದಿಗಳು ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಮರದ ಕೆಳಗಡೆ ನಿಂತ್ಕೋಬಾರ್ದಂತೆ, ಕಾಯಿ ಬೀಳುತ್ತಂತೆ ತಲೆ ಮೇಲೆ, ಅವ್ರ ಮೇಲೇನು ಬಿದ್ದಿತ್ತಂತೆ. ಆದರೆ ಅವರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರಂತೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಬಚಾವಾಗ್ಬಿಟ್ರಂತೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದ ಖೈದಿಗಳಿಗೆ ಚೈನ್ನಿಂದ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿ ಬೇಡಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ತುಂಬಾ ಕಠಿಣ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಹಾಗೆ ಈ ದ್ವೀಪವನ್ನ ಒಂದ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ವೈಪರ್ ಚೈನ್ ಗ್ಯಾಂಗ್ ಜೈಲ್ ಅಂತಾನು ಕರೀತಾ ಇದ್ರಂತೆ. ಮೊದಲು ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ಕಾಲಿಡೋಕ್ಕೂ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ವಂತೆ, ಅಷ್ಟೊಂದು ಹಾವುಗಳಿದ್ವಂತೆ. ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮಾಡೋ ಮೊದಲು ಈ ವೈಪರ್ ಜೈಲ್ನಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಆಡಳಿತ ವಿರೋಧಿಸುತ್ತಿದ್ದ ಖೈದಿಗಳಿಗೆ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ನೀಡ್ತಿದ್ರು ಅಂತ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ನೀವು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಿಸ್ಟ್ರಿಯನ್ನ ಹತ್ತಿರದಿಂದ ನೋಡಬಹುದು. ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಜೈಲ್ ಇರೋದು. ಬನ್ನಿ ಬೇಗ ಬೇಗ ಹತ್ತೋಣ, ಕತ್ಲೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ಬಿಡೋಣ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಹತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಇದೆ, ಸೊ ಹತ್ಕೊಂಡೇ ಹೋಗಬೇಕು. ಕೇರ್ಫುಲ್ ಕೇರ್ಫುಲ್. ಈ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ವೈಸ್ರಾಯ್ ಲಾರ್ಡ್ ಮೇಯೋನನ್ನ ಶೇರಲ್ಲಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ರು. ಶೇರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಪಠಾಣ್ ಸೈನಿಕರಾಗಿದ್ರು. ಮೇಯೋನನ್ನ ಹತ್ಯೆಗದ ಆರೋಪಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಶೇರಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ನೇಣಿಗೆ ಹಾಕಲಾಯಿತು. ಇದೇ ಜಾಗ ಅದು. ಇಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಿರೋ ಮುರಿದೋಗಿರೋ ಗೋಡೆಗಳು, ಬೋರ್ಡ್ಸ್, ಜೈಲಿನ ಭಗ್ನಾವಶೇಷಗಳು ಬ್ರಿಟಿಷರು ಎಷ್ಟು ಕ್ರೂರಿಯಾಗಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನ ತೋರಿಸುತ್ತೆ. ಈ ಬೀಮ್ ನೋಡಿ ಈಗಲೂ ಹೆಂಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಮಜಬೂತ್ ಆಗಿದೆ ನೋಡಿ. ಇದಕ್ಕೆ ಹಗ್ಗ ಕಟ್ಟಿ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ವೀರ ಹೋರಾಟಗಾರರ ತ್ಯಾಗದ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಶೇರಲ್ಲಿ ಅವರದ್ದು ಫೋಟೋ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಶೇರಲ್ಲಿ ಅವರ ಈ ಫೋಟೋ ಲಾರ್ಡ್ ಮೇಯೋ ಅವರನ್ನ ಕೊಂದ ನಂತರ ತೆಗೆದಿದ್ದು ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ಅವರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಗಲ್ಲಿಗೇರಿಸಲಾಯಿತು. उन्होंने बहुत तकलीफ करा हमारे लिए आजाद देश का नागरिक बनाने के लिए, जिसके बारे में आज हम सब अंडमान में जो घूमता है तो सिर्फ एंजॉयमेंट सोचते. जिन्होंने एंजॉयमेंट दिया उनके बारे में 4 लाइन सुन लेना. तो इसके बारे में डिटेल कोई भी अंडमान में नहीं बोल सकते. मैं बोल रहा हूँ, मैं आज से नहीं 20 साल से बता रहा हूँ, क्योंकि हमारा भी किस्मत में मिला. 5 साल के बाद मैं भी चढ़ा हूँ यहाँ पर. 5 ईयर के बाद मैं यहाँ पर चढ़ा हूँ आपके लिए. आप भी आया यहाँ पर, नहीं तो मैं 2 आइलैंड, रॉस आइलैंड, नॉर्थ आइलैंड दिखा के वापस उतार देता था. तो आप सभी को मौका मिला इस आइलैंड का नाम जानने के लिए. हम जिस मिट्टी में खड़ा है, अब मंदिर जाइए, मस्जिद जाइए, गुरुद्वारा जाइए, दुनिया में कितना भी बड़ा स्थान जाइए, उससे बड़ा स्थान देखने तो आइए अंडमान वाइपर आइलैंड, जिन्होंने हमारे लिए जान दे के आजाद देश का नागरिक बनाया. आप सभी जानते होंगे अंडमान 1857 से लेके 1930 तक राज करा था. उन्होंने अंडमान में फर्स्ट लाया था जहाज का नाम सेमिनार जहाज. उस जहाज में अंडमान जब 10 मार्च को 1857 में पहुंचा तो उनका 3 आइलैंड फेमस हुआ था. फर्स्ट आइलैंड ढूंढा था चाटम आइलैंड और स्वामिल बनाया था. हमारा 200 क्रांतिकारी को लाके उस आइलैंड में बस्ती बना के इस अंडमान में एशिया का सबसे बड़ा स्वामिल बना के पूरे लकड़ियां काट के इतना तकलीफ कराने के बाद सेकंड आइलैंड फिर 200 कैदी को लाया था, फ्रीडम फाइटर को. उन्होंने अंडमान अच्छा जगह है करके इसको राज करना करके कैपिटल मांगता था.
तो अब चाटम आइलैंड से 800 मीटर दूरी में एक आइलैंड बना दिया, रॉस आइलैंड करके नाम दे दिया। इन अंग्रेज सरकार हर जगह रॉस का नाम रखा था। रिसेंटली आप उसका नाम सुना होगा, नेताजी सुभाष चंद्र बोस आइलैंड, जहां पर आज नहीं किया, इस कारण आप इस आइलैंड पर आए हो। नेताजी सुभाष चंद्र बोस सेकंड आइलैंड था अंग्रेज का। थर्ड आइलैंड चुना था हमारा क्रांतिकारी को इतना अत्याचार करना है ताकि वो दोबारा इस तरह हरकत नहीं करेगा। तो जिन्होंने हमारा जो आपका भी बम ब्लास्ट, जो रेलवे जितना भी थे, फिर फ्रीडम फाइटर, जो हमारा स्वतंत्र सेनानी को अंडमान लाया गया था। तीसरा आइलैंड था वो है वाइपर आइलैंड चॉइस करा। ये तब सेलुलर जेल नहीं था। सेलुलर जेल का 40 साल का पहले इसी आइलैंड में जेल बनाया था। इस आइलैंड का नाम रख दिया वाइपर आइलैंड। ये वाइपर का नाम इस कारण आया है, 1789 में एक जहाज था, उस जहाज का नाम था MTS वाइपर। वो जहाज इसी के बगल में डूब चुका है, इसलिए अंग्रेज सरकार ने इस आइलैंड का नाम वाइपर आइलैंड रखा। और जिस आइलैंड पर आप खड़े हो, जहां पर सांप बिच्छू पाया जाता था, हमारा क्रांतिकारी कोई हाल से भाग नहीं पाता था। और ये चारों तरफ मड है, यहाँ में कोई पानी में नहीं उतरेंगे क्योंकि मड है। मड मीन्स क्रोकोडाइल अलाउड है, यहाँ पर क्रोकोडाइल बहुत सारा मगरमच्छ है। इस कारण अंग्रेज ने इसको चॉइस करा वाइपर आइलैंड में। और इस आइलैंड में अंग्रेज सरकार 2 जेल बना दिया। एक चेन गैंग जेल नाम दिया लेडीज के लिए और जेंट्स के लिए। लेडीज का इतिहास में दिया ही नहीं गया, लेकिन जेंट्स और लेडीज का जेल ये नहीं था, ये तो फांसी का है, लेकिन नीचे में बना दिया लेडीज और जेंट्स का जेल। नीचे मणिजात टूटा कंडारा हो चुका है। और इस आइलैंड के अंदर एक कोर्ट कचहरी बनाया था, जैसा सामने एंट्री में गार्ड रूम लिखा था, वो तो कोर्ट कचहरी, नॉट कोर्ट कचहरी, वो तो हंस था। और तीसरा हॉस्पिटल था इस आइलैंड के अंदर। जो अंडमान निकोबार में जो भी बचे थे, 2005 तक हम लोग इस आइलैंड को 3 एक्स्ट्रा एक आइलैंड दिया था, 3 बजे लेके आके वाइपर आइलैंड के बारे में बता के जाता था। लेकिन रिसेंटली कुछ कारण का कारण सुनामी का बाद यहाँ पर बहुत पानी आने के कारण उसको बंद करा दिया। लेकिन आप जिस मिट्टी में खड़ा है, इसको मामूली मिट्टी मत सोचिए। आज हम सब कुछ सीढ़ियां में चढ़ के आने के लिए थक गया, कुछ जगह आने के लिए थक गया। एक भाई बोला आज उसका बंद करके हमको इसको देखने मिला, इतना बेकार जगह है, एक जन सुनाया मेरा। लेकिन मैं इतनी बोलूंगा, हम तो कुछ समय के लिए थक चुका है। आज से 170 साल पहले हमारा क्रांतिकारी को टांगते हुए, किसी से पीटते हुए वो जान ले लिया, उन्होंने कितना थका होगा। इसलिए मैं इस मिट्टी को बोलूंगा, इस अंडमान निकोबार के अंदर अंग्रेज सरकार 3 तरह का सजा सुनाता इस आइलैंड में। पहला सजा पेड़ में बांध के बेत पिटाए, दूसरा सजा इसी का बगल में डार्क रूम था, सांप बिच्छू से कटवाया, तीसरा सजा ये बड़ा घोड़ में हैंग कराया था। अंडमान निकोबार में हम 5 दिन का टूर में हंसते हंसते चले जाएगा, हंसते हंसते वापस सभी को बोलेंगे क्या देखा हम, किया चारों तरफ समुद्र देखा, बीच में टापू देखा। मैं इतनी बोलूंगा, शॉर्टकट मैं इतनी बोल के जाऊंगा, हम जिनके बलिदान में नमन, जिनका बलिदान में हम आजाद हुआ, उनको हम दिखाना हमारा काम है। और देख लीजिए इस जगह को, आज से उनका भी कितना फैमिली था होगा, तो उन्होंने भी आशा करता होगा मेरा बेटा वापस आएगा। काल मीन्स अंत, काला पानी, लाखों क्रांतिकारी बलिदान। तो इसलिए इस वाइपर आइलैंड में ओडिशा का महाराजा नंद किशोर सिंह को हैंग हुआ, जहाँ पर शेर-ए-ली पठान का फोटो दिया गया है। इन्होंने अंडमान निकोबार में इसी आइलैंड से बार काम करते हुए यहाँ से टैर के जहाँ पर मैं माउंट मणिपुर दिखाया, वहाँ पर 8 फरवरी 1872 में इंडिया का वाइसराय को मार के यहाँ पर आया था इन शेर-ए-ली पठान ने। अंग्रेज सरकार ने 11 मार्च 1872 में इसी बीम में हैंग करा दिया शेर-ए-ली पठान को। यहाँ पर इतिहास में दिया है, महिला क्रांतिकारी को हैंग हुआ, आदिवासी को हैंग कराया, आप सब घूमे इस वाइपर आइलैंड में। इसी तरह इस अंडमान में बोलने को बहुत कुछ है। उल्लास दत्ता, मोहित मैत्रा, नानीगोपाल चटर्जी, बाण सिंह, भगवान सिंह, राम रक्का, महावीर सिंह, सेलुलर जेल के इतिहास में बोल रहा हूँ। इन महान क्रांतिकारी वीर सावरकर, गणेश शेखर, नेताजी सुभाष चंद्र बोस हमारे लिए क्रांतिकारी बन के आया है, हम आजाद हुआ। उन जगह को कोई मिट्टी, इन मिट्टी में खड़े कोई मामूली मिट्टी नहीं है, इसका ऐसा मत सोचिए एंजॉयमेंट प्लेस। हमें जिन्होंने जान दिया उनको नमन करना हमारा काम था, इसलिए मैं 10 मिनट का आपको टूर के लिए लाया हूँ। इन सारे क्रांतिकारी को मिला के एक बार सच्चे दिल से बोल के जाऊंगा, भारत माता की जय, ಮಾತರಂ. ಕೆಂಪು ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದ ಜೈಲ್ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಬ್ರಿಟಿಷ್ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಯಾರೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ರೋ ಅಂಥವರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ಒಂದೇ ಚೈನ್ ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಜೈಲ್ 2 ಫ್ಲೋರ್ನ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಆಗಿತ್ತು. ಸದ್ಯ ಬರೀ ಭಗ್ನಾವಶೇಷಗಳನ್ನ ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ ನೀರಿದೆ, 3 ಕಡೆ ನೀರು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದಿಷ್ಟೇ ಇಷ್ಟು ಜಾಗ ಇರೋದು. ಇದು ಅಂಡಮಾನ್ನಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದ ಮೊದಲ ಜೈಲ್. ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರು ಬರೋಕೆ ಏನ್ ಕಾರಣ ಗೊತ್ತಾ? ಈ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನಲ್ಲಿ ವೈಪರ್ ಹಾವುಗಳು ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ವಂತೆ, ಅದಕ್ಕೆ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಬ್ರಿಟಿಷರು ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದು. ರಾಸ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಜಿಂಕೆ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತಂತೆ, ನಮ್ಮ ಕೈಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತಂತೆ.
ಆದರೆ ನಮ್ಮ ಬ್ಯಾಡ್ ಲಕ್ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಇದಾದರೂ ಸಿಕ್ತಲ್ಲ ಅಂತ ಖುಷಿ ಪಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ ನೋಡಾಯಿತು. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಜೈಲ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಇನ್ನೇನು ಇಲ್ಲ ನೋಡೋದಕ್ಕೆ. ನೀರಿನ ಮಟ್ಟ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಬೇಗ ನೋಡಿಕೊಂಡು ಹೊರಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 15 ಮಿನಿಟ್ಸ್ ಅಷ್ಟೇ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಸೊ 15-20 ಮಿನಿಟ್ಸಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡ್ವಿ ನಾವು. ಈಗ ಮತ್ತೆ ಕ್ರೂಸ್ ಹತ್ತಬೇಕು. ಕ್ರೂಸ್ ಹತ್ತಿ ರೂಮ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಅಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಅಂಡಮಾನ್ನ 6 ದಿನದ ಟ್ರಿಪ್ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು. ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ. ಅದೇ ಕೆಲಸ, ಅದೇ ಸ್ಟ್ರೆಸ್ಸು, ಅದೇ ಟ್ರಾಫಿಕ್ಕು, ಅದೇ ಪೊಲ್ಯೂಷನ್ನು. 6 ದಿನ ಹೆಂಗೆ ಹೋಯ್ತು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಈ ಜೈಲಿಂದ ಯಾರಾದರೂ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ರು ಬದುಕುಳಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಷಕಾರಿ ಹಾವುಗಳು, ಚೇಳುಗಳು, ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಾಯ್ಸನಸ್ ಜೀವಿಗಳಿದ್ವಂತೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಇಲ್ಲಿಂದ ಬಚಾವಾಗಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು ಅಲ್ಲಿನ ಆದಿವಾಸಿಗಳು ಕೊಂದ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಜಸ್ಟ್ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಹೇಗಿರ್ಬೋದು ಆಗಿನ ಲೈಫ್. ಹಾಯ್, ಗೈಡ್ यहाँ पर है. ನೀವೇನಾದ್ರೂ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಲವರ್ ಆಗಿದ್ರೆ, ಹಿಸ್ಟ್ರಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆಗಿದ್ರೆ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ರೆ ಮಿಸ್ ಮಾಡದೆ ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡಿ. ಮೇಲೆಲ್ಲ ನೋಡಿ ಇಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಂಗಿದೆ. ಈಗ ಈ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಹಲವು ಪಕ್ಷಿಗಳು, ಅಳಿಲುಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಇತರೆ ಜೀವಿಗಳು ಸ್ವಚ್ಛಂದವಾಗಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇವೆ. ಕಾಲಾಪಾನಿ ಸಜಾ ಅಂದರೆ ಇದೆ. ಕಾಲ್ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಸಂರಕ್ಷಿಸಿದರೆ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಲ್ಲ. ನಮ್ಮ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನ್ರೇಷನ್ಗೆ ಇದೆಲ್ಲ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಹೇಳಬೇಕು. ಮುಗೀತು. ಒಂದಿಷ್ಟೇ ಐಲ್ಯಾಂಡ್ ಇರೋದಿದು. ಇದು ನಮ್ಮ ಗ್ರೂಪ್ ಫೋಟೋ. ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ನಿಂದ ಬಂದ್ವಿ. ಈಗ ಕಾಲಿಘಾಟ್ ರೀಚ್ ಆದ್ವಿ. ಕಾಲಿಘಾಟಿಂದ ನಾವು ಈಗ ನಮ್ಮ ರೂಮಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಬೃಂದಾ ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಿದ್ರಾ? ಹೇಗಿತ್ತು ನಿಮ್ಮ ಟ್ರಿಪ್? ಮಾತ್ರ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಸರಿ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಬೇಗ ಕತ್ಲಾಗುತ್ತೆ, ಏನೂ ನೋಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊರಟ ತಕ್ಷಣ ಸಂಜೆ ಆಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ವಾಪಸ್ ರೂಮ್ಗೆ ಹೋಗಿ ಮಲ್ಕೋಬೇಕು, ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋದು. ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೇಗ ಎದ್ದೇಳ್ಬೇಕು. 4:15ಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಕಾಗುತ್ತೆ. ನಮಗ್ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೇಗ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಅವ್ರಿಗೆ 7 ಗಂಟೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಆಗೋದು. ಇದು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಯ್ತಾ. 4:15 ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕತ್ಲೆ, ಏನು ನೋಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. 4:15 ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ರೂಮಿಗೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಏನಾದರೂ ನೀವು ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಆರಾಮಾಗಿ. ರೆಮನ್ ಅವರೇ, ಹೇಗಿತ್ತು ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸು? ಆಸಮ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ನೀರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಆಗು, ಅದರಲ್ಲೇ ಮತ್ತೆ ಒಣಗು, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೋಗು. ಅಂಡಮಾನ್ಗೆ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದಿಷ್ಟು ಬಟ್ಟೆ ತಗೊಂಡು ಬಂದಿರಬೇಕು ಆಯ್ತಾ. ಅಂಡರ್ ಗಾರ್ಮೆಂಟ್ಸ್ ತಗೊಂಡು ಬಂದಿರಬೇಕು. ಏನು ತರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ದಿನಕ್ಕೆ 2-3 ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ನೀವು ತಗೊಂಡು ಬನ್ನಿ ಆಯ್ತಾ. ಇಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಬಟ್ಟೆ, ಸಿಗಲ್ಲ ಅಂತದೇನಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚೆನ್ನಾಗಿರಲ್ಲ. ಇದಾಗಿತ್ತು ವೈಪರ್ ಐಲ್ಯಾಂಡ್ನ ಡೀಟೇಲ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್. ನನ್ನ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಟಾಪಿಕ್ ಇರುತ್ತೆ, ಮಿಸ್ ಮಾಡದೆ ನೋಡಿ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಟೇಕ್ ಕೇರ್, ಬಾಯ್.